हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कधी-कधी खरंच मला समजतच नाही व्लॉगिंगची स्टार्टिंग कशी करू? कारण डोक्यात इतके विचार चालू असतात. खूप काही बोलायचं असतं, पण नेमकं कुठून सुरू करायचं हे पण समजत नाही. बरं असू दे, ह्या गोष्टी तर होतच राहणार आहे. तर आजही पेपर होता. जसं मी तुम्हाला बोलली मागच्या व्लॉगमध्ये, की कंटिन्युअसली पेपर आहे. सो मग इकडे पेपर झाल्यानंतर डायरेक्ट मी शूट केलेलं. डिस्कशन चालू होतं मॅमसोबत. त्यानंतर भाई ऊन इतकं घाण, मला तर असं झालं होतं, की कधी घरी जाऊन मी झोपणार आहे खूप सारं. आणि त्यानंतर मग मध्ये येताना मग मला थोडंसं डिहायड्रेशन सारखं फील होत होतं. मग मी ज्यूस घेतलेला आणि ह्यावेळेस मी ऑरेंज मिक्स मिंट शुगर केन असं घेतलेलं. त्यानंतर कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल, जिजूंचा आज बर्थडे आहे. सो आम्हाला जायचं होतं सेलिब्रेशनसाठी. छोटंसं मी आणि माझा भाऊ सेलिब्रेट करणार होतो घरी जाऊन त्यांच्या. तर गिफ्ट तर माझं ऑलरेडी घेऊन झालं होतं काल. तुम्ही बघितलंच असेल. जर नसेल बघितला तर कालचा व्लॉग नक्की जाऊन चेक करा. त्यानंतर केक घ्यायचा होता ऑन दी वे. सो आम्ही केक घेतलेला. त्यानंतर घरी पोहोचलो. दीदीला मी भेटले आणि मग भरपूर साऱ्या गप्पा मारल्यानंतर आम्ही केक कट करायला घेतलेला. त्यानंतर मग मी गिफ्ट जे घेतलं होतं ते जिजूंना दिलेलं. सो त्यांना फार ते आवडलेलं. मला अनएक्सपेक्टेड होतं की ते आवडेल म्हणून, कारण चॉईस माझी होती. सो म्हटलं आवडतं का नाही त्यांना, बट त्यांना फार आवडलं आणि त्यांनी ते एक्सेप्ट पण केलं. मग आम्ही घरी जायला निघालो. तेवढ्यात ते बोलले की नाही, जेवण करूनच जावं लागेल. मग त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही जेवण वगैरे केलं आणि घरी यायला निघालो. सो असा होता आजचा दिवस. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.